नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो बुद्धाय। त्रिपिटक अभ्यास दिवस तिसरा, पराजिक विनयपिटक। त्रिपिटक अभ्यास मालिकेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी मी विकी वामन येल्वे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। काल आपण चुल्लवग्ग या ग्रंथभागाच्या माध्यमातून संघजीवनाची परिपक्व रचना, त्यातून निर्माण झालेले संघर्ष, त्यावरील सुधारणा आणि करुणामय शिस्त कशी विकसित झाली हे समजून घेतलं। चुल्लवग्गाने आपल्याला हे शिकवलं की संघ म्हणजे केवळ लोकांचा समूह नाही, तर नियम, संवाद, करुणा आणि आत्मपरीक्षणावर उभा असलेला एक जिवंत प्रवाह आहे। आजचा तिसरा दिवस हा विनयपिटकाच्या अगदी मूळ पायाकडे वळण्याचा दिवस आहे। आजचा विषय आहे पराजिक। पराजिक हे नाव ऐकताच अनेकांना पराभव, शिक्षा किंवा कठोरता याची भावना निर्माण होऊ शकते, पण बुद्ध धम्मात पराजिक म्हणजे केवळ शिक्षा नव्हे, तर संघजीवनाच्या शुद्धतेसाठी उभा केलेला नैतिक मार्गदर्शनाचा पाया आहे। पराजिक हा विनयपिटकातील पहिला आणि अत्यंत मूलभूत ग्रंथभाग आहे। हा ग्रंथ भिक्खूंच्या आचरणाला स्पष्ट दिशा देतो आणि संघाला अंतर्बाह्य शुद्ध ठेवण्याचं कार्य करतो। पराजिक हा 7 खंडांमध्ये विभागलेला असून त्यामध्ये एकूण 183 नियम आहेत। हे नियम भिक्खूंच्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत। हे नियम केवळ काय करू नये एवढंच सांगत नाहीत, तर कसं जगावं याचं सखोल दर्शन घडवतात। पराजिकातील नियमांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केलेले आहे। पराजिक 4 नियम हे अत्यंत गंभीर अपराध आहेत, जसे की मैथुनाचार, चोरी, खोटा आध्यात्मिक दावा किंवा जाणून बुजून हत्या। या प्रकारचे अपराध केल्यास भिक्खूचा संघाशी असलेला संबंध कायमचा तुटतो। येथे शिक्षा देण्यापेक्षा संघाच्या शुद्धतेचे रक्षण अधिक महत्त्वाचे मानले गेले आहे। हे नियम संघाला दूषित होण्यापासून वाचवतात। 2. संघादिसेस 13 नियम हे मध्यम स्वरूपाचे गंभीर अपराध आहेत। कामवासनेशी संबंधित वर्तन, अश्लील बोलणी किंवा संघात फूट पाडणारे आचरण यांचा यात समावेश होतो। या नियमांमध्ये प्रायश्चित्त, स्वीकार आणि पुन्हा संघात शुद्ध रीतीने सामील होण्याची संधी दिली जाते। येथे करुणा आणि सुधारणा यांना महत्त्व आहे। 3. अनियत 2 नियम हे नियम अनिश्चित परिस्थितींशी संबंधित आहेत। एखाद्या भिक्खूचा एकांतवास, एखाद्या स्त्रीसोबत असलेली स्थिती किंवा संशय निर्माण करणारे वर्तन, अशा प्रसंगांत परिस्थितीनुसार निर्णय घेतला जातो। बुद्धांनी येथे कठोर चौकट न घालता विवेकावर भर दिला आहे। 4. निस्सग्गीय पाचित्तीय 30 नियम हे नियम भौतिक वस्तूंशी संबंधित आहेत। वस्त्र, भिक्षापात्र, अन्न किंवा पैशांचा वापर यामध्ये संयम आवश्यक आहे। चुकीचा वापर झाल्यास ती वस्तू सोडून देणे आणि प्रायश्चित्त करणे आवश्यक असते। येथे त्याग आणि अपरिग्रहाचा स्पष्ट संदेश आहे। 5. पाचित्तीय 92 नियम हे दैनंदिन जीवनाशी निगडीत नियम आहेत। खाणे, झोपणे, प्रवास, बोलणे, इतर भिक्खूंशी वर्तन या सर्व गोष्टींमध्ये सजगता ठेवण्याचा संदेश या नियमांतून दिला आहे। चूक झाली तरी प्रायश्चित्ताच्या माध्यमातून आत्मशुद्धीचा मार्ग खुला ठेवलेला आहे। पराजिक हा केवळ नियमांचा संग्रह नाही। प्रत्येक नियमामागे एक घटना आहे, एक मानवी कमकुवतपणा आहे आणि त्यातून बुद्धांनी दिलेला धम्ममार्ग आहे। एखाद्या भिक्खूच्या चुकीमुळे संघात गोंधळ निर्माण झाला तेव्हा बुद्धांनी त्या घटनेतून नियम दिला। त्यामुळे हे नियम वास्तवातून जन्मलेले आहेत, कल्पनेतून नव्हेत। पराजिकामधून बुद्धांची करुणा स्पष्ट दिसते। नियम कठोर असले तरी त्यामागे मानवी स्वभावाची खोल समज आहे। आजारी भिक्खूसाठी अपवाद, परिस्थितीनुसार दिलेली मोकळीक आणि प्रायश्चित्ताची संधी हे सर्व धम्माच्या विवेकशील स्वरूपाचं दर्शन घडवतात। आजच्या काळात पराजिक केवळ भिक्खूंसाठी नाही, तर सामान्य माणसासाठीही मार्गदर्शक आहे। चोरी न करणे, हिंसा टाळणे, संयमित जीवन जगणे, प्रामाणिकपणा राखणे हे सर्व नियम आजच्या समाजासाठी तितकेच आवश्यक आहेत। पराजिक आपल्याला शिकवतो की शिस्त म्हणजे बंधन नव्हे, तर मुक्तीचा मार्ग आहे। शिस्त नसल्यास मन अस्थिर होतं आणि अस्थिर मनातून दुःख निर्माण होतं। शिस्तीतूनच शांती आणि प्रज्ञा जन्माला येते। चुल्लवग्गाने संघाला टिकवून ठेवलं, तर पराजिकाने संघाला नैतिक पाया दिला। त्रिपिटकाचा अभ्यास हा केवळ ग्रंथ वाचण्यासाठी नाही, तर संवेदनशील, सजग आणि जबाबदार माणूस घडवण्यासाठी आहे। पराजिक शिकवतो की आचरणाची शुद्धी हीच धम्ममार्गाची खरी सुरुवात आहे। आज त्रिपिटक अभ्यास मालिकेचा तिसरा दिवस आपण पराजिकाच्या सखोल आणि परिपूर्ण ओळखीने संपवतो। हा धम्म प्रत्येकासाठी आहे जो स्वतःला शुद्ध करण्याची तयारी ठेवतो। उद्या 4थ्या दिवशी आपण पुढील वाटचाल करू। आपला विश्वासू विकी वामन येल्वे, वकील, उच्च न्यायालय। विनंती: हे सर्व लेख धम्माचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने लिहिलेले आहेत। हे लेख प्राथमिक स्वरूपाचे असून त्रिपिटकाचा प्राथमिक अभ्यास सर्वसामान्यांना व्हावा हा यामागील हेतू आहे। एका महिन्यात प्राथमिक त्रिपिटकाची ओळख सर्वांना व्हावी हा दृष्टिकोन ठेवून ही मालिका लिहिली आहे। आपण सदर लेखाबद्दल आपली प्रतिक्रिया अवश्य कळवावी। सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचं मनापासून स्वागत आहे। सदर लेख व लेखमाला आपल्याला आवडल्यास आपण ती आपल्या व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इतर कोणत्याही समूहांमध्ये पुढे पाठवू शकता।
धम्म प्रचाराच्या हेतूने हे लेख व लेखमाला फॉरवर्ड करण्यास माझी सर्व वाचक बंधू भगिनींना पूर्ण परवानगी आहे. आपण या त्रिपिटक अभ्यास मालिकेत सहभागी व्हावे आणि धम्माचा अभ्यास व प्रचार प्रसार करावा ही नम्र विनंती. आपला विश्वासू विकी वामन येलवे, वकील, उच्च न्यायालय, मुंबई.